श्रीमद् भगवद्गीता अध्याय 13 क्षेत्र क्षेत्र विभाग योग श्री ज्ञानेश्वरी। श्री गणेशाय नमः। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, ते जीवनदुच्चरण। श्री गुरुचे जयाचे नि आठवे, शब्द सृष्टी आंगवे, सारस्वता घवे जीवेसिये। वक्तृत्वा गोडपणे, अमृता ते पारुखे म्हणे, रस होती ओळंगणे। अक्षरांसी भावाचे अवतरण, अवतरविती खून, हाता चढे संपूर्ण तत्वभेद। श्री गुरुचे पाय, जय हृदय गिवसूनी ठाय, तै एवढे भाग्य होय उन्मेषासी। ते नमस्कारुनी आता, जो पितामहाचा पिता, लक्ष्मीचा भरता, ऐसे म्हणे। तरी पार्था परिसीजे, देह हे क्षेत्र म्हणिजे, जो हे जाणे तो बोलिजे। क्षेत्रज्ञ येथे, तरी क्षेत्रज्ञ जो येथे, तो मी जाण निरुते। तो सर्व जो सर्व क्षेत्राते, सांगोपोनी असे। क्षेत्राने क्षेत्रज्ञाते, जाणणे जे निरुते, ज्ञान ऐसे तयाते। मानू आम्ही, तरी क्षेत्र येणे नावे, हे शरीर जेने भावे। म्हणतील ते आगवे, सांगो आता, हे क्षेत्र का म्हणिजे, तै कैसे के हे उपजे। कवन कवनी वाढविजे, विकारी येथ, हे औट हात मोटके, की केवढे पाके तुके। बरडके पिके कोणाचे, इत्यादी सर्व, जे जे याचे भाव, ते बोलिजती सावेव। अवधान देई, पै याची स्थळा कारणे, श्रुती सदा भोवाने। तर्कू येणे चिठी करणे, तोंडाळू केला, चाळिता हेची बोली। दर्शने शेवटा आली, ते विंचित नाही बुझविली। अजुनी द्वंद्वे, शास्त्राची ये सोयरिके, विचळीजे येणेची एके। याचेनी एक वंके, जगासी वादू, तोंडेसी तोंडा न बडे, बोला बोलेसी न घडे। या युक्ते बडबडे, त्राय जाहली, नेनो कोणाचे हे स्थळ। परी कैसे अभिलाषाचे बळ, जे घरोघरी कपाळ पिटवित असे। नास्तिका द्यावया तोंड, वेदांचे गाढे बंड, ते देखोनी पाखांड। आनची वाजे, म्हणती निर्मूळ, लटके हे वागजाळ। ना म्हणसी तरी पोफाळ, घातले आहे पाखांडाची एकडे। नागवी लुंची ती मुंडे, नियोजिली वितंडे। ताळासी येती, मृत्यू बळाचे नि माझे, हे जाईल विघ्न कीजे। ते देखोनिया व्याजे, निघाले योगी, मृत्यूने आधा दिले, तीही निरंजन सेविले। यमनियमांचे केले, मेळावे पुरे, येणेची क्षेत्राभिमाने। राज्य तेजिले ईशाने, गुंती जाणूनी स्मशाने। वासुकेला, ऐसिया पैजा महेशा, पांघुरणे दाही दिशा। लांच करू मनोनिया कोळसा, कामुकेला, पै सत्यलोकनाथा। वदने आली बळार्था, तरी तो सर्वार्था जाणेची ना। एक म्हणती हे स्थळ, जीवाचे नि समूळ, मग प्राण हे कुळ, तयाचे येथ। जया प्राणाचे घरी, अंगे राबती बाहुचारी, आणि मनाय सावरी कुळवाडी कर। तया ते इंद्रिय बैलांची पेटी, न म्हणे अवसी पहाटी। विषय क्षेत्रियाटी, काढी भली, मग विधीची वाफ चुकवी, आणि अन्यायाचे बीज वाफवी। कुकर्माचा करवी, राबू जरी, तरी तयाची सारिखे। असंभाव्य पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे, भोगी जीव, ना तरी विधीची वाफे। सत्क्रिया बीज आरोपे, तरी जन्मशतांची मापे। सुखची भविजे, तव अनिक म्हणती हे नव्हे, हे जीवाचेची न म्हणावे। आमुते पुसा आगवे, क्षेत्राचे या, अहो जीव येथ उखिता। वस्ती करू वाटे जाता, आणि प्राणू हा बलवता, मनोनी जागे। अनादि जे प्रकृती, सांख्य जी येते गाती। क्षेत्र हे वृत्ती, तियेची जाणा, आणि तिये तिची आघवा। आथी घर मिळावा, मनोनी ते वाही वा, घरी वाहे, वाही व्याचिये राहटी। जे का मुदल तिघे इये सृष्टी,
ते इयेच्याची पोटी जहाले गुण रजोगुण पेरी ते तुले सत्व सोकारी मग एकले तम करी सवंगनी रचुनी महतत्वाचे खळे मळी एके काळू गेनी पोळे तेथ अव्यक्ताची मिळे सांज भली तव एकी मतिवंती या बोलाची खंती म्हणितले या ज्ञप्ती अर्वाची ना हा हो परतत्वा आतू के प्रकृतीची मातू हा क्षेत्र वृत्तांतू ओगेची ऐका शून्य सेज शलिया सुलेनतेची या तुळीये निद्रा केली होती बळीये संकल्पे येणे तो अवसात चैला उद्यमी सदैव भला म्हणून ठेवा जोडला इच्छावशे निरालंबींची वाडी होती त्रिभुवन एवढी हे तयाची जोडी रूपा आली मग महाभूतांचे एकवट सैरा वेटाळुनी भाट भूतग्रामाचे घाट रचिले चारी पंचयावरी आदी पाच भूतकांची बांधली प्रभेदी भौतिकी कर्मकर्माचे गुंडे बांध घातले दोहींकडे नपुसक बरडे राणे केली येत येर झारे लागी जन्म मृत्यूची सुरंगी सुहाविली न लागी संकल्पे येणे मग अहंकारासी एक लागी करोनी जीवितावधी वाहाविली बुद्धी चराचर या परी निराळी वाडे संकल्पाची ढाळी म्हणून तो मुळी प्रपंचायया यया परिमत मौक्तिकी ते तपडी घाईले आणिकी म्हणते हा हो विवेके तरी तुम्ही भले परतत्वाची गावी संकल्प सेज देखावी तरी का पान मानावी प्रकृती तयाची परी असो हे नव्हे तुम्ही यान लगावे आताची हे आघवे सांगिजेल तरी आकाशी कवने इनकेली मेघाची भरणे अंतरिक्षी तारांगणे धरी कवन गगनाचा तडावा कोणे ओढीला केधवा पवन हिंडतू असावा हे कवनाचे मत रोमा कवन पेरी सिंधू कवन भरी पर्जन्याची करी धारा कवन तैसे क्षेत्र हे स्वभावे हे वृत्ती कवनाची नभे हे वाहे तया फावे येरा तुटे तव अनिके एके शोभे म्हणितले निके तरी भोगिजे एके काळे केवी हे तरी ययाचा मारू देखता ती अनिवारू परे स्वमती भरू अभिमानाई या हे जाणून या मृत्यू रागिटा सिंहाड्याचा दर कुटा परी काय की जेवान जटा पुरी जत असे महाकल्पा परउतई कव घालुनी अवचिती सत्य लोक भद्र जाती आगी वाजे लोकपाळ नित्य नवे दिग्गजांचे मेळावे स्वर्गीचे आडवे रिगोनी मोडी येर याचेनी अंगवाते जन्म मृत्यूची गर्ते निर्जीवे ओनी भ्रमत जीव मृगे न्याहाळी पाके भडा वसरलासे चवडा करोनिया माझी वडा आगार गो गजू मनोनिम काळाची सत्ता हा बोलू निरुता ऐसे वाद पंडुसुता क्षेत्रा लागी हे बहु खी विखी ऋषी केली नेमिशी पुराण ये विषी मतपत्रिका अनुष्टुभादी छंदे प्रबंधी जे एवं विधे ते पत्रावलंबन मध्ये करती अजुनी वेदींचे बृहत सामसूत्र जे देखणे पणे पवित्र परी त्या हे क्षेत्र नव न नेनवेची अनिक अनिकी ही बहुती महाकवी हेतू म्हणती या लागिमती वेंचिली या परी ऐसे हे एवढे की अमुके याचेची पुढे हे कोणाही वर पडे होयची ना आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझ सांगो तैसे साध्यंतुगा तरी भूतपंचकू आणि अहंकारू एकू बुद्धी अव्यक्त दशकू इंद्रियांचा मनानिकही एकू विषयाचा दशकू सुखदुःख द्वैषू संघात इच्छा आणि चेतना घृती हे एवं क्षेत्र व्यक्ती सांगेतली तुझ प्रती आघवीची आता महाभूते कवने कवन विषय कैसी करणे हे वेगळालेपणे ऐकैक सांगो
पृथ्वी तरी पृथ्वी आपतेज वायू व्योम ये तुझ स्वांगी तलिभुज महाभूते पाचे आणि जगात जागतीये देशे स्वप्न लपाले असे तरी नातरी अवसे चंद्रगुढ नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राहे थोकी कान फुलता काळिके अमोदू जैसा किंबोना काष्टी वन्ही जेवी किरीटी तेवी प्रकृतीचे पोटे गोप्योजो असे जैसा ज्वरू धातू गतू अपथ्याचे मीश पाहतू मग जालिया आतू बाहेरी व्यापी तैसा पाचाही गाठी पडे जय देहाकारू घडे तै नाचवेच हुकडे तो अहंकारू गा नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी आता बुद्धीजे म्हणीजे ते ऐशिया चिन्ही जाणीजे बोलिले यदुराजे ते ऐके सांगो तरी कंदर्पाचेनी वळे इंद्रिय वृत्तीचेनी मेळे विभांडुनी येती पाळे विषयांचे तो सुखदुःखाचा नागोवा जेथ उगानो लागे जीवा तेत दोहिंसी बरवा पांडुजे धरी हे सुख हे दुःख हे पुण्य हे दोष काय हे मैळ हे चोख ऐसे जे निवडी जिये अधमोत्तम सुझे जिये सोने थोर बुझे जिया दिठी पारखिये विशोजीवे जे तेज तत्वाची आदी जे सत्वगुणाची वृद्धी जे आत्मया जीवाची संधी वसवित असे अर्जुना ते गा जान बुद्धी तू संपूर्ण आता ऐके ओळखन अव्यक्ताची पै सांख्यांची या सिद्धांती प्रकृती जे महामती तेची ते प्रस्तुती अव्यक्त गा आणि सांख्ययोगामते प्रकृती परिसविली तुते ऐसी दोन्ही परी जेथे विवंचिली ते तुझी जे जीवदशा तिये नाव विरेशा येथे अव्यक्त ऐसा पर्यायो हा तरी पाहाल या रजनी तारा लोपती गगनी कारपे अस्तमाणी भूतक्रिया ना तरी देहो गेलिया पाठी देहादिक किरीटी उपाधी लपे पोटी कृतकर्माच्या का बीज मुद्रे आतू थोके तरु समस्तू का वस्त्रपन तू तंतू दशेरा हे ऐसे सांडोनिया स्थूल धर्म महाभूते भूतग्राम लया जाती सूक्ष्म होऊनी जेथे अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे आता ऐके आघवे इंद्रिय भेद तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन ये जाणे ज्ञान करणे पाचई ये तत्व मेळा पंकी सुखदुःखाची उखी विखी बुद्धी करिते मुखी पाचेही मग वाचा निकर चरणानी अधोद्वार पायु हे प्रकार पाचानिक कर्मेंद्रिय म्हणिपती ती इये जाणी जती ऐके कैवल्यपती सांगतसे पै प्राणाची अंतौरी क्रियाशक्ती जे शरीरी तिये चिरिगी निगी द्वारी पाचे इही एवदाही करणे सांगितले देव म्हणे परी साता पुढे पणे मन ते ऐसे जे इंद्रिया आणि बुद्धी माझारिलिये संधी रजोगुणाच्या खांदी तरळत असे निळीमा अंबरी का मृगतृष्णा लहरी तैसे वायांची फरारी वाव जाहले आणि शुक्रशोणिताचा सांधा मिळता पाचांचा बांधा वायू तत्व दशधा एकजी जाहले मग तीही दाही भागी देहधर्माच्या खैवंगी अधिष्ठिले अंगी आपुलाल्या तेथ चांचल्य निखळ एकले ठेले निढाळ मनोनी रजाचे बळ धरिले तेने ते बुद्धीसी बाहेरी अहंकाराच्या उरावरी ऐसा ठाई माझारी बळीयावले वाया मन हे नाव ये रही कल्पनाची सावेव जयाचे निसंगे जीव दशा वस्तू जे प्रकृतीसी मूळ कामा जयाचे बळ जे अखंड सुये छळ अहंकारासी जे इच्छे ते वाढवी
आशे ते चढवी जे पाठी पुरवी भयासी गा द्वैत जे तौठी अविद्या जेने लाठी जय इंद्रिया ते लोटी विषया माझी संकल्पे सृष्टी घडी सवेची विकुलपुनी मोडी मनोरथाच्या उतरंडी उतरी रची जे भुलीचे कुहर वायू तत्वांचे अंतर बुद्धींचे द्वार झाकविले येणे ते गा किरीट मनी या बोला नाही आण आता विषयाभिधान भेदू ऐके तरी स्पर्शू आणि शब्दू रूपरसू गंधू या विषय पंचविधू ज्ञानेंद्रियांचा ही पाचही द्वारी ज्ञानासी धाव बाहेरी जैसा का हिरवे चारी भांबावे पशु मग स्वर वर्ण विसर्गू अथवा स्वीकार त्यागू संक्रमण उत्सर्गू विन्मुत्रांचा हे कर्मेंद्रियांचे पाच विषय गा साच जे बांधून यामाच क्रिया धावे ऐसे हे दाही विषय गा इये देही आता इच्छा तेही सांगी जाईल तरी भूतले आठवे का बोले कान झाकावे ऐसिये आवरीचे तवे जे गा वृत्ती इंद्रिय विषयांची या भेटी सरहसीच जे गा उठी कामाची बाहुटी धरुनिया जिये चेनी उठिले पणे मन सैन्य धावणे न रिघावे तेथ करणे तोंडे सुती जिये वृत्तीची या आवडी बुद्धी होय वेडी विषया जिया गोडी ते गा इच्छा आणि इच्छिली या सांगडे इंद्रिया आमिष न जोडे जेत जोडे ऐसा जोडाव पडे तोची द्वेषू आता यावेळी सुख ते एवं विधव देख जेने एकची अशेख विसरे जीव मनावाचे कार्ये जे आपुली आणवाये देह स्मृतींची त्राये मोडित जे ये जयाचे निजादेपणे पांगुळा होई जे प्राणे सात्विकासी दुने वरीही लाभू का आगवियाच्या इंद्रिय वृत्ती हृदयाच्या एकांती था पटोनी सुषुप्ती आणि जे गा किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे तेत जे होय तया नाम सुख आणि ऐसी ही अवस्था न जोडता पार्था जे जी जे तेची सर्वथा दुःख जाणे ते मनोर्थ संगे नव्हे येरवी सिद्धी गेलेची आहे हे दोन्हीची उपाय सुखदुःखासी आता असंगा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता ते नाम पंडुसुता चेतना येथे जे नखौनी केशवरी उभी जागे शरीरी जे तिही अवस्थांवरी पालटेना मनबुद्धी आदी आघवी जिये चेनी टवटवी प्रकृती वन माधवी सदांची जे जडाजडी अंशी राहटे जे सरिसी ते चेतनागार तुझसी लटिके नाही पैराव परिवारू नेने आज्ञाची परचक्र जिने का चंद्राचेनी पूर्णपणे सिंधू भरती नाना भ्रमकाचे सान्निधान लाहो करी सचेतन का सूर्य संगुजन चेष्टवी गा अगा मुख मेळे विन पिली यांचे पोषण करी निरीक्षण कुर्मी जेवी पार्थात या परी आत्मसंगती ये शरीरी सजीवत्वाची करी उपयोग जडा मगती येते चेतना म्हणिपे अर्जुना आता धृती विवंचना भेदू ऐका तरी भूता परस्परे उघड जाती स्वभाव वैरे नोव्हे पृथ्वी ते निरे विनाशी जे निराते आटी तेज तेजा वायुसी झुंज आणि गगन तव सहज वायुभक्षी देवींची कोणीही वेळे आपण काहीस याही न मिळे आ तरी घोनी वेगळे आकाश हे ऐसी ही पाच भूते न साहती एकमेकाते की तियेही ऐक्याते देहा येती द्वंद्वाची ओखविखी सोडोनी वसती एकी एक एकाते पोखी निजगुणे गा ऐसे न मिळे तया साजने चळे धैर्य जेने तया नाव मने धृती पैगा
आणि जिवेंसी पांडवा या 36 मेळावा तो येत जागा जाणावा संघा तू पैया येव 36 भेद सांगितले तुझ विशद यया येतुले या ते प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे रथांगाचा मेळावा जेवी रथू म्हणजे पांडवा का अधोर्व अवेवा नामदेव हो चतुरंग समाजे सेना नाम निपजे का वाक्य मणिपती पुंजे अक्षरांचे का जलधारांचा मेळा वाच्य होत आभाळा नाना लोका सकळा नाम जग का स्नेह सूत्रवन्नी मेळे के लोकास्थानी धरी जे तो जनी दीपो होय ऐसी 36 इये तत्वे मिळती जेने एकत्वे तेने समूह परत्वे क्षेत्र मणिपे आणि वाहतेनी भौतिक पाप पुण्य येथे पिके म्हणून या मी कौतुके क्षेत्र म्हणो आणि एकाचे निमते देह म्हणती येयाते परी असो हे अनंते नामे या पै परत्वा आवरते स्थावरा आतवते जे काही होते जाते ते क्षेत्रची आहे परी सुर नर उरगी घडत आहे योनी विभागी ते गुणकर्मसंगी पडिले साते हेच गुणविवंचना पुढा मणिपेल अर्जुना प्रस्तुत तुझ ज्ञाना रूपदाऊ तव क्षेत्र सविस्तर सांगितले सविस्कार म्हणून आता उदार ज्ञान ऐके जया ज्ञाना लागी गगन गिळताती योगीन स्वर्गाची आडवंगी उमरडोनी न धरिती रुद्धीची भीड न करीती सिद्धीचे चाड योग ऐसे दुवाड हेळैसी ती तपोदुगे ओलांडित ऋतुकोडी ओवाडित उलथोनी सांडित कर्मवल्ली नाना भजन मार्गी धावत उघडिया अंगी एक रिगिता ती सुरंगी सुषुम्नेची ऐसे जिये ज्ञानी मुनीश्वरांच्या उतांनी वेद तरुच्या पाणोवाणी हिंडता ती देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा जन्मशतांचा सांडोवा टाकीत जे जया ज्ञानाची रिगवणी अविद्ये उने आणि जीवा आत्मया बुझावणी मांडूनी दे जे इंद्रियांचे द्वारे आडी प्रवृत्तीचे पाय मोडी जय दैन्याची फेडी मानसाचे द्वैताचा दुकाळू पाहे साम्या ते सुयान होये जया ज्ञानाची सोय ऐसे करी मदाचा ठावनी पुसी ते महामोहाते ग्रासी नेदी आपपुरु ऐसी भाषौर जे संसाराते उन्मिळी संकल्प पंकु पाखाळी अनावराते वेटाळी ज्ञेयाते जे जयाचे निजालेपणे पांगळो होई जे प्राणे जयाचे नि विंदाने जग हे चेष्टे जयाचे नि उजाळे उघडती बुद्धीचे डोळे जीव दोंदावरी लोळे आनंदाची ऐसे जे ज्ञान पवित्रैक निधान जेथ विटाळले मन चोख की जे आत्मया जीवबुद्धी जे लागली होती क्षय व्याधी ते जयाची आसन्निधी निरुजा किरी जे जे अनिरूप्य की निरूपी एकता बुद्धी आणि जे वाचोनी डोळा देखिजे ऐसे नाही मग तेची ये शरीरी जे आपला प्रभाव करी ते इंद्रियांची या व्यापारी डोळाही दिसे पै वसंताचे रिघवने झाडांचे नि सांजेपणे जाणी जेते विकरणे सांगती ज्ञान आगा वृक्षांसी पाताळी जळ सापडे मुळी ते शाखांची या बाहाळी वरी दिसे का भूमीचे मार्दव सांगे कोंभाचे लवलव नाना आचार गौरव सुकुलीनाचे अथवा संभ्रमाची या आयती स्नेहो जैसी हे व्यक्ती का दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष ना तरी केळी कापूर जाहला जेवी परिमळे जाणो आला का भिंगारी दीप ठेविला बाहेरी फाके जैसे हृदयाचे निज्ञाने जे देही उमटती चिन्हे
तिये सांगो आता अवधाने, सांगे ऐक करी कवने ही विषयांचे, साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया, आथिलेची गुणवनिता, मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता, रूप अंगा, तई गजबज लागे, कैसा व्याधे रुंदला मृगू जैसा, का वाही तरता वळसा, दाटला जेवी, पार्था तेने पाडे, सन्माने जो साकडे, गरी मेते अंगाकडे, येवो चिनेदी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, हा आमुका ऐसी नोहावी, शेची लोका, तेत सत्काराची के गोठी, के बा आदरा देईल भेटी, मरणे साठी नमस्कारिता, वाचस्पतीचे नी पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परिवेडी वे माझी दडे, मोहिमे भेने, चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसे पण मिरवी अवडोनी, लौकिकाचा उद्वेगू, शास्त्रांवरी उबगू, उगे पणी चांगू, आथी भरू, जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयची न धरावी, ऐसी ऐसी जीवी, चाडबहू, तळवटे पण बाणे, आगी हिनाऊ खेवणे, ते तेची करणे, बहुत करुणी, हा जितू ना नोव्हे, लोककल्पी येणे भावे, तैसे जिने हो आवे, ऐसी आशा, पै चालतू का नोव्हे, की वारे इनी जातू आहे, जना ऐसा भ्रमू जाये, तैसे होई जे, माझे असते पण लोपो, नामरूप हारपो, मज झने वासिपो, भूतजात, ऐसी जयाची नवसिये, जो नित्य एकांत जातू जाये, नामेची तो जो जिये, विजनाचे नी, वायू आणि तया पडे, गगनेसी बोलो आवडे, जिवे प्राणे झाडे, पडयंती जया, किंबहुना ऐसी, चिन्हे जया देखसी, जान तया ज्ञानेसी, शेज जाहली, पै अमानित्व पुरुषी, ते जाणावे इही मिशी, आता अदंभाचिया ओळखीसी, सौरसु देवो, तरी अदंभित्व ऐसे, लोभी याचे मन जैसे, जीव जाओ परिनुवसे, ठेविला ठाओ, तया परी किरीटी, पडिला ही प्राण संकटी, तरी सुकृत न प्रकटी, आंगे बोले, खडाने आला पान्हा, पळवी जेवी अर्जुना, का लपवी पन्यांगना, वडीलपण, आढ्यू आतुडे आडवी, मग आढ्यता जेवी हारवी, ना तरी कुळवधू लपवी, अवेवांते, नाना कृषी वळू आपुले, प्रांघुरवी पेरिले, तैसे झांकी निपजले, दान पुण्य, वरी वरी देह न पूजी, लोकांते न रंजी, स्वधर्म वाग्ध्वजी, बांधो नेने, परोपकारू न बोले, न मिरवी अभ्यासिले, न शके विकू जोडिले, स्फितीसाठी, शरीर भोगाकडे, पाहता कृपाणू आवडे, एरवी धर्मविषयी थोडे, बहु न म्हणे, घरी दिसे सांकड, देहींची आयती रोड, परिदानी जया होड, सुरत सुरुसी, किंबहुना स्वधर्मी थोरू, अवतरी उदारू, आत्मचर्चे चतुरू, एरवी वेडा, केळींचे दळवाडे, हळू पोकळ आवडे, परी फळो निगाढे, रसाळ जैसे, का मेघाचे आंग झिल, जै दिसे वारेनी जैसे जाईल, परी वर्षती नवल धनवटते, तैसा जो परिपूर्णपणी, पाहता दाती आयनी, एरवी तरीवानी, तोची ठाओ, हे असो या चिन्हांचा, नट नाचू ठाई जयाच्या, जान ज्ञान तयाच्या, हाता चढे, पैगा अदंभपन, मनितले ते हे जाण, आता ऐकून अहिंसेची, तरी अहिंसा बहुती परी, बोलिली असे अवधारी, आपुलालिया मतांतरी, निरोपिली, परी ते ऐसी देखा,
जैसे खंडोनिया शाखा मग तयाची या बुडुखा कुंपकीजे का बाहू तोडोनी पचविजे मग भूकेसी पीडा राखीजे नाना देऊळ मोडुनी कीजे पोळी देखा तैसी हिंसाची करुणी अहिंसा निपजविजे हा ऐसा पै पूर्वमीमांसा निर्णय केला जे अवृष्टीचे उपद्रवे गादले विश्व आघवे मनोनी पर्जन्येष्ठी करावे नाना याग तवतीये इष्टीची या बुद्धी पशुहिंसा रोकडी मग अहिंसेची थडी कैशी दिसे फेरी जे नुसधी हिंसा तेथ उगवेल काय अहिंसा परिनवल बापा दिवसा या याज्ञिकांचा आणि आयुर्वेदू आघवा तो याचा मोहरा पांडवा जे जीवाकारणे करावा जीवाघातू पै नाना रोगे आहाळती लोळती भूते देखिली ते हिंसा निरावया केली चिकित्सा का तव ते चिकित्से पहिले एकाचे कंद खणविले एका उपडविले समूळी सत्पत्री एके आड मोडविली अजंगमाची खाल काढविली एके गर्विनी उकडविली उठा माझी अजात शत्रु तरुवरा सर्वांगी देखविल्या शिरा ऐसे जीव घेऊनी धनुर्धरा कोरडे केले आणि जंगमाह्यात लावण्या काढिले पित्त मग राखिले शिनत अनिक जीव अहो वस्ती धवळा रे मोडोनी केली देभारे नागोनी व्यवहारे गवादी घातली मस्तक पांघरविले तव तळवटी उघडे पडले घर मोडोनी गेले मांडव पुढे नाना पांगुरने जाळुनी जैसे तापने का झाले आग धुने कुंजराचे ना तरी बैल विकोनी गोठा उसा लावणी बांधिजे गाठा या कारणी की चेष्टा काही हसो एकी धर्माची आवाहनी गाळू आदरिले पाणी तव गाळी तया आहाळणी जीव मेले एकन पचवित्तीची कन ये हिंसेचे भेन ते कदर्थले प्राण तेची हिंसा एवं हिंसाची अहिंसा कर्मकांडी हा ऐसा सिद्धांतुसु मनसा ओळख तू पहिले अहिंसेचे नाव आम्ही केले जव तव स्फूर्ती बांधिली हाव येमती तरी कैसेनी येते गाळावे मनोनी पडिले बोलावे देवींची तुवाही जाणावे ऐसा भाव बहुत करुणी किरीटी हाची विषय ये गोठी ये रविका अवाटी धावी जैलगा आणि स्वमताची या निर्धारा लागोनिया धनुर्धरा प्राप्ता मतांतरान निर्वेचुगीजे ऐसी हे अवधारी निरोपिती परी आता यावरी मुख्य जेगा जे स्वमत बोली जेल ऐसे रूप की जेल ज्या उठलिया आंतुल ज्ञान दिसे परी ते अधिष्ठिलेनी अंगे जानी जे आचरतेनी बागे जैसी कसवटी सांगे वानिया ते तैसे ज्ञान मनाची भेटी सरीसेची अहिंसेचे बिंब उठी तेचे से किरीटी परिसाता तरी तरंगू नो लांडितू लहरी पाये न फोडितू सांचलू न मोडतू पानियाचा वेग्यानी लेसा दिठी घालून आमविसा जळी बकू जैसा पाऊल सुये का कमळावरी भ्रमर पाय ठेविती हळवार कुचंबैल केसर इया शंका तैसे परमानुपा गुंतले जाणून जीव सानुले कारुण्या माझी पाऊले लपोणी चाले ते वाट कृपेची करीतू ते दिशाची स्नेह भरितू जीवा तळी अंतरितू आपुला जीव ऐसिया जतना चालने जया अर्जुना हे अनिर्वाच्य परिणामा पुरी जेना पै मोहाचे निसांगडे लासी पिली धरी तोंडे तेत दातांचे आगरडे लागती जैसे का स्नेहाळू माये तान्ह्याची वास पाहे ये दिठी आहे हळुवार जे नाना कमळदळे ढोल विजते ढाळ ढाळे जो जेने पाडे बुबुळे वारा घेपे तैसे मार्दवे पाय भूमीवरी नुसी तू जाय लागते ते तवोय
जीवा सुख ऐसिया लघिमा चालता कृमी कीटक पांडुसुता देखे तरी मागवता हळूची निघे म्हणे पाओ धड फडिल तरी स्वामीची निद्रा मोडेल रचले पणान पडेल ज्योतिहन या काकुळती वाहनी जे मागुती कोणेही व्यक्ती नवचेवरी जीवाचे निनावे तृणातेही नोलांडावे मगन लेखिता जावे हे के गोठी मुंगिये मेरू नोलांडावे मशका सिंधून तरवे तैसे भेटलियान भेट करवे अतिक्रमू ऐसी जयाची चाली कृपा फळी फळा आली देखसी जी आली दयावाचे स्वयश्वसनेची ते सुकुमार मुख मोहाचे माहेर माधुर्या जाहले अंकुर दशन तैसे पुढा स्नेय पाझरे मागा चालती अक्षरे शब्द पाठे अवतरे कृपा आती तव बोलणेचे नाही बोलो म्हणे जरी काही तरी बोल कोणाही कुपेल का बोलता अधिकूही निघे तरी कोणाही वर्मी न लगे आणि कोणा सैन रिघे शंकामणी मांडली गोठी हन मोडेल वासी पैल कोणी उडैल आई कोणी ओवांडिल कोणी जरी तरी दुवाळी कोणा नो हावी हुवई कवनाची नुचलावी ऐसे भाव जीवी म्हणून युगा मग प्रार्थीला विपाये जरी लोभे बोलो जाये तरी परेस तया होवे माय बापू का नाद ब्रह्माची मुसे आले की गंगा पय असलेले पतिव्रते आले वार्धक्य जैसे तैसे साचन आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे विरोधवाद बळू प्राणीता पढाळू उपहासू छळू वर्मस्पर्शू आटू वेगू विदान आशा शंका प्रतारण हे संन्यासिले अवगुण जयावाचा आणि तयाची परी किरीटी थाऊ जियाची दिठी सांडलिया भ्रुकुटी मोकळी या काजे भूती वस्तू आहे ये रूपोषके विपाये म्हणून वासू न पाहे बहुत करुणी ऐसा ही कोणे एके वेळे भीतरले कृपेचे निबळे उघडोनी डोळे दृष्टी घाली तरी चंद्रबिंबौनी धारा निघता नवती गोचरा परी एक सरे चकोरा निघती दोंधे तैसी प्राणियासी होय जरी तो कही वासू पाहे तया अवलोकनाची सोये कुर्मी ही तेने किंबहुना ऐसे दिठी जयाची भूतासी कर ही देखीसी तैसीची ते तरी होवनिया कृतार्थ राहिले सिद्धांचे मनोरथ तैसे जयाचे हात निर्व्यापार अक्षमानी संन्यासिले का निरिंधन आणि विझाले मुके घेतले मौन जैसे तया परी काही जया करा करणे नाही हे अतर्क याच्या ठाई बैसो येती आसूडैल वारा नख लागेल अंबरा या बुद्धी करा चळवणे दी ते थांगावरीली उडवावी का डोळा रिगते झाडावी पशुपक्षा दावावी त्रास मुद्रा या केवती या गोठी नावडे दंडू काठी मनशस्त्राची किरीटी बोलणे के लोला कमले खेळणे का पुष्पमाला झेलणे न करी म्हणे गोफणे ऐसे होईल हालवतील रोमावळी या लागी अंगण कुरवाळी नखांची गुंडाळी बोटावरी आधी तव करणे याचाची अभाव परी ऐसा हे पडे प्रस्ताव तरी हाताहाची सराव जे जोडी जती का नाभिकारा उचलीजे हातू पडलिया देईजे ना तरी आर्ता ते स्पर्शिशे अळूमाळू हे उपरोधे करणे तरी आर्त भय हरणे नेनती चंद्र किरणे जिव्हाळा तो पाओनी तो स्पर्शू मलया निळू खर पुसू ये नेमाने पशु कुरवाळणे जे सदारी ते मोकळे जैसे चंदनांगे निसळे न फळताही निर्फळे होतीची ना आता असो हे वाघ जाळ जेने जाणे ते करतळ
सज्जनांचे शिळ स्वभाव जैसे. आता मनतयाचे सांगो म्हणो जरी साचे, तरी सांगितले कोणाचे विलास हे. काही शाखा नवे तरू, जळे विनासे सागरू. तेजा आणि तेजाकारू आन काही अवयव आणि शरीर, हे वेगळाले काय किर. की रसू आणि निर सिनानी आथी, म्हणून हे जे सर्व सांगितले बाह्य भाव. ते मनची गासावयव ऐसे जाणे. जे बीज भुई खोविले, तेची वरी रुख जाहले. तैसे इंद्रियद्वारी फाकले अंतरीची की. पै मानसींची जरी अहिंसेची अवसरी, तरी कैची बाहेरी ओसंडेल. आवडते वृत्ती किरीटी, आती मानवनीची उठी. मग ते वाचे दिठी करांसिये, वांचो निमनीची नाही. ते वाचेसी उमटेल काही, बिंबीन भुई अंकुर असे. आता पुढील ओव्या आपण पुढच्या भागात पाहू. धन्यवाद.